आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहे। भाऊ, कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबियांना असं म्हटलं की काँग्रेसने वाऱ्यावर सोडलं, जे काही आश्वासन दिले ते पाळले नाही, राहुल गांधी येणार होते ते आले नाही। नाही, असं आहे की त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल। त्यांचा काश्मीरमध्ये सुद्धा सन्मान झाला आणि त्यांचा जेव्हा मृत्यू म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की ते काम करता करता शहीद झाले, त्यावेळी सुद्धा राहुल गांधींनी स्वतः त्यांना श्रद्धांजली वाहिली, सगळ्या मोठ्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण ज्या पद्धतीनं काँग्रेसचं परंपरा आहे त्या पद्धतीनं सर्व मान सन्मान देऊन नंतरच मग त्यांचं बॉडी जी आहे ती नागपूरला पाठवली। नागपूरला पण सगळ्या गोष्टी करून घेण्यात आलेल्या आहे। आता त्यांचं जे म्हणणं आहे ते थोडीशी ती प्रक्रियेमध्ये आहे आणि ते तपासून सांगता येईल आजच्या कार्यक्रमानंतर कुठपर्यंत ती प्रक्रिया आलेली आहे, पण जे बोललेलं आहे ते त्यांना भेटणार। बरं, म्हणजे जी आर्थिक मदत त्यांना अपेक्षित आहे ती कुठे थांबली आहे? नाही, ते आता बघावं लागेल, मला तपासून बघावं लागेल, कारण की मध्यंतरीच्या काळात मी राजस्थानमध्ये होतो, सगळे लोक वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये होते, AICC सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, त्यांना मिळणार, सुरू त्यांना मिळणार, जे बोललं आहे त्यांना ते मिळणार आणि त्यांना पूर्ण सन्मान दिला। त्यांनाच नाही, ज्या ज्या जे लोक शहीद झाले या पदयात्रेच्या दरम्यान त्या सर्वांना मान सन्मान दिला। स्वतः राहुलजींनी त्यांच्या शरीराला जे आहे तो जो सन्मान असतो तो त्यांनी स्वतः दिला, अध्यक्षांनी स्वतः दिला, त्यांना काँग्रेसच्या झेंड्यामध्ये ठेवण्यात आलं, सगळ्या लोकांनी दर्शन घेतलं, तिथे श्रद्धांजली सभा झाली आणि मग त्यांना रवाना केलं गेलं। काहीतरी गैरसमज झाला असेल ते बघून करता येईल आणि ते होऊन जाईल, ते काही एवढं हे नाही। भारत जोडोचा दुसरा टप्पा सुरू आहे, भारत न्याय यात्रा त्याला नाव देण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे नियोजन असेल? महाराष्ट्रातनं देखील काही दिवस ही यात्रा जाणार आहे। 14 जानेवारी ते 20 मार्च ही यात्रा असणार आहे। मणिपूरपासून सुरू होईल आणि मुंबईला ती संपेल आणि या दरम्यान 14 राज्य, अनेक जिल्हे हे सगळं कव्हर होणार आहे आणि या संदर्भातला गुजरातमधून ती महाराष्ट्रातील आणि मुंबईमध्ये संपेल। तर या संदर्भातला रूट वगैरे जो आहे तो लवकरच AICC मधनं जाहीर करण्यात येईल आणि तेव्हा तुम्हाला सगळ्या या गोष्टीची कल्पना येईल। तर होते काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।